नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाडा. दिनांक 3/12/2025 रोजी नाशिक येथे दिनांक 29/11/2025 व दिनांक 30/11/2025 रोजी हेरिटेज स्कूल नाशिक येथे राष्ट्रीय आदिवासी शिक्षाशास्त्र समिती नाशिक येथील राज्यस्तरीय सांस्कृतिक ज्ञानकला उत्सव देदीप्यमान मध्ये यश संपादन करणारे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ससरकुंडचे विद्यार्थी यांनी यामध्ये यश संपादन केलेले आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर विविध उपक्रम व स्पर्धेत प्रथम आलेले विद्यार्थी व पारंपरिक कथा कथन स्पर्धा, आदिवासी पेंटिंग, तालवादन, भक्तिगीत प्रस्तुत आदीचा समावेश होता. त्यामध्ये सहभागी आकाश वागतकर, श्रेया वानोळे, दिव्या वंजारे, एस ढोले, आरुषी भिशे, आरुषा भिशे, तनुजा खोकले, बुरकुले इत्यादी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले होते. त्यामध्ये राज्यस्तरावर तालवादन मध्ये एस ढोले वर्ग 11वा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर आदिवासी पेंटिंगमध्ये दिव्या वंजारे वर्ग 7वा हिने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर पारंपरिक कथा कथन स्पर्धेत श्रेया वानोळे व आकाश वागतकर यांना राज्यातून तृतीय क्रमांक. त्यामध्ये या विद्यार्थ्याला घडवण्याचं कार्य शिक्षक लोकांनं केलं. आणि त्यानंतर एकलव्य विद्यालयांचे प्राचार्य प्रेरणास्थान श्रीमती राधिका राजीव गोलटकर मॅडम, आदिवासी राज्य आयुक्त श्रीमती लीना बनसोड मॅडम, अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी साहेब, त्यानंतर किनवटचे प्रकल्प अधिकारी माननीय जेनिनचंद्रा दोंतुला साहेब या सर्वांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले आणि यशाचे श्रेय आदरणीय विद्यालय प्राचार्य, शिक्षक, कला शिक्षक व सर्व शिक्षक कर्मचारी यांना दिले आणि सर्वांना शुभेच्छा देऊन यांचं कौतुक करण्यात आलं. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब.